नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. गेले 3-4 दिवस इतका पाऊस झालाय की टेम्परेचर अक्षरशः कमी झालेलं आहे. 10च्याही खाली जाते आता रात्री टेम्परेचर. त्यामुळे अगेन जॅकेटचा सीझन झालेला आहे ऑन. तर आज वीकेंड आहे आणि पुष्करचे जसं तुम्हाला माहिती आहे की बाबा स्वित्झर्लंडला आलेले आहेत आमच्या घरी. त्यांना घेऊन आम्ही फार फिरलोही नाही आहोत. तर आज आम्ही त्यांना घेऊन एका मस्त अशा चॉकलेट फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की स्वित्झर्लंड चीज चॉकलेटसाठी फेमस आहेच आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना लिंट चॉकलेट हे माहिती असेल. पण आज ज्या चॉकलेट फॅक्टरीला आम्ही आलेलो आहोत ते तुम्ही ह्याच्या आधी कधी व्हिजिट केलंय का किंवा त्या फॅक्टरीबद्दल तुम्हाला माहिती होती का हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपण आलेलो आहोत काये फॅक्टरीला. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकाल, हे आहे काये मेझॉन आणि आमचा एक ब्लॉग तुम्ही पूर्वी जो जुना आम्ही ब्लॉग टाकलेला ग्रुयर चीजचा, तिथून ही फॅक्टरी खूप जवळ आहे. मला वाटतं बाय रोड 10-15 मिनिटं आहे. चीज फॅक्टरीवरनं पण बसेस निघतात, तर तुम्ही तिथून डायरेक्ट इथेही येऊ शकता. सो तुम्ही एका दिवशी ह्या दोन्ही गोष्टी करू शकता. लास्ट टाइम आम्हाला इथे यायचं होतं जेव्हा आम्ही चीज फॅक्टरीला गेलेलो, पण संध्याकाळ झालेली आणि ह्यांचं 5:30-6ला बंद होतं, त्यामुळे आम्ही ते स्किप केलेलं आणि आज तो दिवस उजाडलेला आहे फायनली. तर आम्ही आज पहिल्यांदा स्वित्झर्लंडच्या चॉकलेट फॅक्टरीमध्ये जाणार आहोत आणि तुम्हालाही आमच्यासोबत नेणार आहोत. आणि आता आम्ही आतमध्ये चाललोय. तर आमचं चेक इन झालेलं आहे, आय मीन माझं तिकीट बुक वगैरे झालेलं आहे आणि आता आम्हाला एकचा स्लॉट मिळालाय. तर ते आता हळूहळू आज वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे. येस, पण अदरवाईज पण ते गर्दीच असते बऱ्यापैकी. व्हेरी एक्साइटेड. Thank you. This is going to be your choco guide during the visit. It goes all automatically, no need to press anything, just put on your ear and just listen like that. ओके, थँक्यू. थँक्यू. वाटतं वृषाली, मस्त, एक्साइटेड आहेस? एकदम खायला पण आणि बघायला पण. फार छान. मी केली ह्याच्या आधी Yes. बऱ्याच वेळा, पण आता वृषाली बरोबर पहिल्यांदा आणि बाबांबरोबर पण पहिल्यांदा करणार आहोत. बाबा आता गाडीत आहेत मोमो सोबत. आम्ही असं टर्न बाय टर्न्स घेतोय आतमध्ये येऊन बघायला, कारण इथे डॉग्स अलाउड नाहीये. नाही, बरोबर. आणि आता Excited डोर, आहे? येस, आता डोर ओपन झालेला आहे. वाव, हे बघ कसं आहे. इथे उभी राहा, इथे उभी राहा. वाव. काये फॅक्टरीची स्थापना 1819 मध्ये फ्रांक्वाई लुई काये यांनी केली आणि जो बनला स्वित्झर्लंडचा पहिला चॉकलेट ब्रँड. फ्रांक्वाईस हे इटलीला गेले, तिथे त्यांनी चॉकलेट मेकिंगची प्रोसेस जाणून घेतली आणि स्वित्झर्लंडला परत आल्यावर त्यांनी वेवे येथे आपली फॅक्टरी उघडली. कायेनी यांत्रिक पद्धती वापरल्यामुळे चॉकलेटचं प्रोडक्शन अधिक एफिशियंटली करता येऊ लागलं. पूर्वी चॉकलेट ही एक लक्झरी वस्तू होती. बरेच हाय क्लास युरोपियन त्याचं पेय प्यायचे. काये यांनी फॅक्टरीमध्ये सॉलिड चॉकलेट बार्स बनवायला सुरुवात केली. त्यामुळे चॉकलेट अधिक प्रमाणात लोकांना उपलब्ध व्हायला लागलं आणि तितकंच ते लोकप्रियही झालं.
1929 मध्ये काये नेस्लेसोबत मर्ज झालं. विलिनीकरणानंतरही कायेने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आणि कारागिरी आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून ट्रेडिशनल वेने चॉकलेटचं प्रोडक्शन सुरू ठेवलं. फ्रांकोइस यांच्या मृत्यूनंतर त्यांचा नातू अलेक्झांडर यांनी यांचा फॅमिली बिझनेस चालवायला सुरुवात केली. 1898 मध्ये त्यांनी ही फॅक्टरी ग्रुयर जवळील ब्रॉक येथे शिफ्ट केली. अलेक्झांडरने कंपनी एक्सपांड केली आणि रेसिपीज थोड्या मॉडिफाय केल्या, ज्यात त्याने हाय क्वालिटी कोकोआ बीन फ्रेश मिल्कसोबत कंबाईन केलं, ज्यामुळे एक कॅरेक्टरिस्टिक क्रीमी स्विस मिल्क चॉकलेट क्रिएट झालं, ज्यासाठीच काये हे फेमस आहे. आतापर्यंत त्यांनी आम्हाला सगळी हिस्ट्री सांगितली की कसं चॉकलेट इथे झालं, प्रोड्यूस झालं आणि हे ते. आणि आता आम्ही करंटली इथे कसं चॉकलेट बनतं तर त्या सेक्शनमध्ये आलेलं आहे. खूपच सुंदर बनवलं आहे यांनी, म्हणजे इतकी मजा येते बघायला. आणि ते असं आपण कसं लहानपणी गणपती देखाव वगैरे जे आपण बोललेलो सगळं सेम तसं बनवलं आहे, पण खूपच इंटरेस्टिंग आहे. इकडे हे सगळे रॉ इन्ग्रेडियंट्स आहेत ना हा, त्याचे? इथे रॉ इन्ग्रेडियंट्स आहेत, तर जसं ते कोकोआ तो स्मेल करता येतो, त्यानंतर हेझलनट वगैरे खाऊन टेस्ट पण करता येतो. ओ ओके, तर मग आपण लगेच सुरुवात करूया. येस. हे बदाम, वाव काय सुंदर फ्लेवर आहे. आय मीन अरोमा आहे. खाऊन बघ. खाते ना, खायला मिळते तर का नाही. Yes. इथे जाऊया. हे ना, हे सगळे फार्मर्स आहेत जे ऍक्च्युली ह्याला कायेचे फार्मर्स आहेत. व्हाईट चॉकलेट आहे ना हे. वाव, सेम लाईक व्हॅनिला. ह्याचं पण तू ऐकू शकते काय आहे. हे जे आहेत हे सगळे त्यांचे फार्मर्स आहेत, मिल्क फार्मर्स. यांच्या गायांकडून मिल्क येतं कायेसाठी. सो हे त्यांच्याबद्दलच्या स्टोरीज आहेत आणि ते कसे आहे तर हे आपण टॅप केलं की आपल्याला ऐकता येतं. हे त्यांनी सांगितलं की चॉकलेट कसं बनतं. हे आहे डार्क चॉकलेट, हे आहे व्हाईट चॉकलेट जे स्विस लोकांना खूप आवडतं, आणि आय मीन मिल्क चॉकलेट. आणि हे आहे नॉर्मल चॉकलेट. तर त्यांनी असं दिलं आहे की ह्याच्यामध्ये कोको नसतं, कोकोआ बीन्स नसतात, ह्याच्यामध्ये जास्त करून कोकोआ बीन्स असतात आणि मिल्क नसतं, त्याच्यात फक्त कोकोआ लिहिलंय कोणाचं. हा, आणि हे जे व्हाईट चॉकलेट आहे त्याला जी मेन फ्लेवर येतो त्या चॉकलेटला, व्हाईट चॉकलेटला, ते कोकोआ बटरमुळे येतो. अच्छा, हा, असं त्यांनी दिलंय. कोकोआ बटर. हा, कोको म्हणजे आपल्याला जेव्हा आपण व्हाईट चॉकलेट खातो त्याची जी टेस्ट येते ना ती मेनली ही कोकोआ बटरमुळे येते, कारण फक्त शुगर आणि मिल्क पावडर आहे ना, त्याच्यातनं काय येणार आहे. हा, त्यामुळे पूर्ण होल अँड सोल कोकोआ बटर आहे व्हाईट चॉकलेटमध्ये. आणि डार्क चॉकलेटमध्ये ऑफकोर्स त्यात मिल्क पावडर नाही जात, हे जातं. आणि आपल्या नॉर्मल ह्याच्यामध्ये इक्वल पोर्शन जातं सगळं. व्हेरी इंटरेस्टिंग.
चॉकलेट घेतलेले आहेत मी. होपफुली वेगवेगळ्या flavors चे. प्रकारचे, हा. 3 वेगळ्या फ्लेवर्सचे असतील. पाहिजे तेवढे घेऊ शकतो. आता आपण मेन पार्ट मध्ये आलो जिथे आहे टेस्टिंग. तर इकडेच त्यांनी सांगितलंय ते तुम्ही ऑडिओ ऐकू शकता. चॉकलेट कसं टेस्ट करायचं, टेक्स्चर बघायचं, त्यानंतर स्मेल घ्यायचा, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. आणि आता इथे त्यांनी जेवढे कायचे प्रोडक्ट्स आहेत चॉकलेटचे ते त्यांनी ठेवले, ते आपण आता टेस्ट करणार आहोत एक एक. हे आहे व्हाईट चॉकलेट, जे माझं फेवरेट. मिल्की बार है ना, हे मिल्की बार नाहीये. म्हणजे तसं आहे. वाव, व्हेरी नाईस. वाव, कसं छान कट केलं. डार्क चॉकलेट आहे. केवढ्या कॅलरीज खाते. कम ऑन, चॉकलेट फॅक्टरी मध्ये तू कॅलरी काउंट करते. किती क्यूट आहे ना, कोको बीन्स सारखे गेले. हे आहे पण टेस्टला खूप छान. इट्स रिअली गुड. कॉफीचा फ्लेवर आहे ह्याच्यात. वाव. पुष्करने मला टास्क दिलाय की हे सगळं सगळं खायचं. कलेक्ट करून आरामात एक तर मला गोड फार आवडत नाही, त्याच्यात मला एवढं सगळं खायचंय, टेस्ट करायचंय मला ऍक्च्युली, म्हणून मी घेते. पण मस्त आहेत, खूप सुंदर फ्लेवर्स आहेत. ही जी स्पेस आहे इथे तुमचे चॉकलेट मेकिंग वर्कशॉप्स होतात. पण ते ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला वेबसाईट वरनं बुक करावं लागतं. आणि हे आपण येतो परत एक्झिटला. बाहेर पडलो आणि स्वित्झर्लंडचे सर्वात फेमस शार्मेचं जे देसाल्स आहे ते आम्हाला बघायला मिळालं. जे चाललंय पुढे, आम्हाला वाटलं पावसात नसेल पण ते आहे, त्यामुळे मजा आली फार. 1 hour later. इतकी मस्त टूर होती, धमाल. म्हणजे एकदम इंटरेस्टिंग त्यांनी बनवलेलं आहे की कसं चॉकलेट प्रोड्यूस झालं आणि त्याच्यानंतर त्याची हिस्ट्री काय होती. त्यानंतर त्यांनी स्मेल करायला दिले. चॉकलेट्स तर तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता. पण ऑफकोर्स तेवढे आपल्याला जात नाही, कारण मी तरी तेवढं नाही खाऊ शकत. पण येस, तिकडे तुम्ही एखाद दुसरं चॉकलेट टेस्ट करू शकता. आणि नंतर तिकडे शॉप पण आहे, तिकडे तुम्हाला जर बाय करायचं असेल चॉकलेट तर तेही करू शकता. तर आता आम्ही आलेलो आहोत, दुपार झालेली आहे आणि आम्हाला भयंकर भूक लागली आहे. आणि बाबांनी इकडचं फॉन्डू खाल्लेलं नाहीये. स्वित्झर्लंडची जी नॅशनल डिश आहे किंवा डेलिकसी आहे ती आम्ही आज बाबांना खायला घालणार आहोत. आम्ही दोघांनी याच्या आधी खाल्लेली आहे. तर आम्ही आता परत ग्रुयरला जाणार आहोत फक्त फॉन्डू खायला. आणि तिकडे गेल्यावरती आपण बाबांना फॉन्डू खायला घालूया आणि आपण त्यांना विचारूया की त्यांना इकडची डिश कशी आवडली. आणि आता आलेलो आहोत ग्रुयर चीजला. तर आम्ही फॉन्डू मागवलेला आहे आणि आम्ही सगळे एक्सायटेड आहोत फॉन्डू खाण्यासाठी. आणि आमच्याहून सर्वात जास्त एक्सायटेड मोमो आहे, कारण तिला कधी चीज मिळतंय खायला असं तिला झालेलं आहे. आम्ही लास्ट टाइम पण तिला टेस्ट करवलेलं चीज. तर आणि बाबांसाठी हा पहिला एक्सपिरियन्स आहे की फॉन्डू काय असतं, आणि आम्ही त्यांना सांगणार आहोत. आणि मग त्यानंतर ते आपल्याला एक रिव्ह्यू देतील की त्यांना कसं वाटलं इकडची ती डिश. आणि एकंदरीत हा पूर्ण सेटअप जो असतो फॉन्डूचा तो. तर आता थोड्या वेळातच ते फॉन्डू येईल, मग आपण बाबांना विचारूया. काय वाटतं बाबा? मला पण अगदी एक्सायटेड आहे, कधी एकदा ते येते आणि खातोय मी, असं झालंय. तुम्ही आधी कधीच फॉन्डू अरे पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा आपण एक्सपिरियन्स करतोय. पण चीज आवडतं का तुम्हाला? आवडतं. चीजचा नुसता वास भयंकर मस्त सुटलेला आहे. आता खायचंय आपल्याला. आणि तुम्हाला काय फॅक्टरीतले चॉकलेट कसे वाटले? एकदम मस्त. एक वेगवेगळी चॉकलेट कधी आयुष्यात खाल्ली नव्हती, एवढी खाल्ली. चीज एकदम जाणवतं ना. हा, एकदम आणि नाईस एक्सपिरियन्स. काय चाललंय पुष्कर? हे आमचा खाली एक वेगळा फॉन्डू मेंबर आहे, अच्छा, त्यांचं हे चाललंय. मोमो किती चीज आणि खाते. गरम आहे.
तर अशा प्रकारे आमचा मस्त दिवस गेलेला आहे. चॉकलेट फॅक्टरीमध्ये खूपच मजा आली. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही कधी इथे आलात तर नक्की कायला व्हिजिट करा. आणि जसं मी सांगितलं की ग्रुएर चीजपासून ती जवळच आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम करू शकता, म्हणजे एकाच दिवसात करू शकता. आणि ह्या वेदरमध्ये फोंडू खाण्याची खरंच खूप वेगळी मजा आहे आणि इतके मस्त सिनिक व्ह्यूज दिसले आज आम्हाला दिवसभरात. आम्ही गाडीने आलेलो तर इतकी मजा आली. आणि आता आम्ही फायनली घरी आलेलो आहोत. मस्त गरमागरम चहा पिणार आणि आराम करणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.